नमस्कार मित्रांनो. आज आपण जे लाईव्ह घेतलं होतं त्याच्यानंतरचे पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. हा 8व्या नंबरचा प्रॉब्लेम आहे. फिट द पॉइझन डिस्ट्रीब्युशन फॉर द सेट ऑफ ऑब्झर्वेशन. इकडे बघा काय करायचं, याला असं लिहायचं एक्स आणि एफ 0 1 2 3 4 कॅल्से आता 122 60 15 2 आणि 1. बघा मित्रांनो, आता काय करायचं, याची बेरीज करायची. सबमिशन ऑफ एफ 182 184 185 आणि 200. सबमिशन ऑफ एफ इज इक्वल टू 200. सबमिशन ऑफ एफ किती 200. मग एफ एक्स 122 इंटू 0 0 60 इंटू 1 60 15 दोन्ही या दोघांचा गुणाकार 60 इंटू 1 60 122 इंटू 0 122 1 इंटू 60 60 2 इंटू 15 30 3 दोन्ही 6 4 1 10 40 60 100. सबमिशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 100. मग एक्स बार म्हणजे मीन इज इक्वल टू सबमिशन ऑफ एफ एक्स अपॉन सबमिशन ऑफ एफ. सबमिशन ऑफ एफ एक्स किती आहे 100 आणि एफ किती आहे 200. एम किती आलं 0.5. एम किती येतं 0.5. तर पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टर. रिव्हिजन चालू आहे आपली. हा फक्त फिट करायचं. ई रेस टू मायनस 0.5 एम रेस टू 0.5 आणि 0. एम रेस टू सॉरी ई रेस टू मायनस एम म्हणजे ई रेस टू एम ची व्हॅल्यू टाकायची इथं 0.5 रेस टू आर अपॉन आर फॅक्टर. तर आर ची व्हॅल्यू दिलेली आहे का नाही. झालं फिट इंटू पॉइझन डिस्ट्रीब्युशन. समजलं. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम भाऊ हे लिहून घ्यायला वेळ देतो. अलग नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम इथं सर्टन. आता हा प्रॉब्लेम आहे, हा विंटर 25 ला आलेला वाटतं. आता एक पेपर ऍडिशनल मध्ये आलाय आता नेटवर. 25 नव्हता पहिले, आता विंटर 25 पण आलाय. हा इन अ सर्टन एक्झामिनेशन 500 स्टुडंट्स appeared in mean score is 68. मीन स्कोर म्हणजे एक्स बार. एक्स बार किती लिहिले 68. विथ एस डी म्हणजे सिग्मा 8. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट स्कोरिंग लेस दॅन 50. म्हणजे एक्स पहिल्या केसमध्ये एक्स इज इक्वल टू 50. जेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा घ्यायचं. किती आहे 50 मायनस 68 डिवायडेड बाय 6. 6 रे ते सिग्मा आहे त्या 8. किती येतं हे 18 भागिले 8 किती येतं मायनस 2.25. इथं असतंच ते आले. तर बघा मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यासाठी काय करायचं. प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन 50 इज इक्वल टू, हे बघा उत्तर लेस दॅनचं मायनस मध्ये आलं तर 0.5 मायनस एरिया ऑफ 2.25. 0.5 एरिया ऑफ 2.25 किती दिलेला आहे मित्रांनो 0.4878. 0.4878 किती येतं बघा हे 0.000122. हा हे आलं. तर मग स्टुडंट स्कोरिंग लेस दॅन 50 इज इक्वल टू 500. टोटल 500 स्टुडंट ना 0.0122 किती येतं बघा किती येतं 6.1. म्हणजे 6 विद्यार्थी हे 50 पेक्षा कमी मार्क घेतात. लक्षात. नंतर दुसरं काय, दुसरी काय केस काय स्कोरिंग मोर दॅन 60. स्कोरिंग मोर दॅन 60. स्कोरिंग मोर दॅन 60. तर एक्स इज इक्वल टू 60 घ्यायचं.
Z इज इक्वल टू एक्स माइनस एक्स बार डिवाइडेड बाय सिग्मा. एक्स माइनस एक्स बार डिवाइडेड बाय सिग्मा. एक्स किती आहे 60 मायनस एक्स बार किती आहे 68 भागिले सिग्मा किती आहे 8. किती येतं हे -8 -8 1 -1. आता बघा प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 60 इज इक्वल टू 0.5. हे पण मी म्हणलेलं आहे की मोर दॅन मध्ये कधी पण हे प्लस येत असतं, पण मायनस आला तर काय करायचं मग 0.5 प्लस एरिया. 0.5 प्लस एरिया. हा एरिया ऑफ 1. 0.5 प्लस एरिया ऑफ 1 किती येते 0.5 प्लस एरिया ऑफ 1 किती आहे. एरिया ऑफ 1 किती दिलेला आहे 0.3413. 0.3413. 0.8413 टोटल उत्तर. मग प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 60 इज इक्वल टू 500 इंटू 0.8413. डायग्राम साठी तुम्ही जुने व्हिडिओ पाहून घ्या माझे लिस्ट मधले, त्यातून बघून डायग्राम काढा. काही गरज नाही डायग्रामची परीक्षेत टोटलला, पण तरी काढून टाका ज्यांना आउट ऑफ घ्यायचं. किती 420.65 म्हणजे 421 विद्यार्थी 60 पेक्षा जास्त मार्क घेते. समजलं. कारण की ऍव्हरेजच 68 असते, म्हणजे जास्तीत जास्त 60 पेक्षा जास्त घेते ना, हे पण डोकं लागायला पाहिजे. लक्षात. हा झाला पॉइझन डिस्ट्रीब्युशन. कोणता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फिक्स 6 मार्कला येतं. मित्रांनो प्लेलिस्ट मधलं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सगळ्यात कमी पाहिलेलं पोरं ते जास्त पहा, तर ते फिक्स 6 मार्काला एक प्रॉब्लेम येतो, म्हणजे येतो बोर्डाला. लक्षात. नंतर आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सोपं आहे शांत पाहिलं. लक्षात. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. लास्ट प्रॉब्लेम ऑफ प्रोबॅबिलिटी कालच्या लेक्चर पासून. हे पहा, a factory manufactured 2000 electric bulbs with the average life of. हे पहा फॅक्टरी किती मॅन्युफॅक्चर करते 2000 इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर करते. ऍव्हरेज लाईफ म्हणजे एक्स बार 20-40 आवर्स अँड स्टँडर्ड डिव्हिजन इज 60 आवर्स. Assuming normal distribution, find the number of bulbs having life more than 2150. तर मोर दॅनची केस आहे, तर एक्स इज इक्वल टू 2150. तर मग झेड इज इक्वल टू एकदम सिंपल आहे. हा आला तर 3 मार्काला 2 मार्काला येऊ शकतो. हा झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. हा एक्स किती आहे 2150 मायनस हे ऍव्हरेज किती आहे 2040 डिवाइड बाय 60 किती येतं हे. आणि इथलंच येत असतं ते 1.83 इथंच उत्तर असतं 1.83. खूप सोपं आहे. क्लिअर. आणि उत्तर मोर दॅन मध्ये प्लस आलं मी तुम्हाला सांगितलेलं प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन किती येते 2150. मोर दॅन मध्ये प्लसच यायला पाहिजे. मग 0.5 मायनस एरिया ऑफ 1.83 करतो. 0.5 मायनस एरिया ऑफ 1.83 किती आहे 0.4667. ओल्ड व्हिडिओ रेफर करा डायग्राम साठी. किती येतं 0.0033 0.033. हा मग याला जर आकड्यामध्ये गेलं तर काय लिहायचं कसं लिहायचं इकडे बघा. bulbs having life bulbs having life more than 2150 is 0.033 इंटू 2000. किती येतं हे
ऍव्हरेज पेक्षा जास्त झालं तर कमीच येणार होतं. 66.66 बल्ब. काय असतं ऍव्हरेज तुमचं 2150 आहे, त्याच्यापेक्षा कमीच येत नाही. हे झालं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. अशा पद्धतीने आपलं प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन बँकचे सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी. बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम ऑर्डर अँड डिग्रीचा. आता मूट वरचं ट्युटोरियल 2 जीपी जालना. हा, डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ, हे पण लेटेस्ट आलेले प्रॉब्लेम आहे परीक्षेतले. हा, डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ दिस फंक्शन d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx. या चार पैकी एक प्रॉब्लेम येईल 2 मार्काला. या चार पैकी एक प्रॉब्लेम येईल 2 मार्काला. आले खाता खोलो मोमेंट. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर रेस टू पॉवर 2/3. सॉरी, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर ची पॉवर किती आहे? 3 आहे. बघा जर फ्रॅक्शन पॉवर नसली, तर डायरेक्ट या ऑर्डरची डिग्री जी आहे तीच घ्यायची. आणि ऑर्डर कशी ओळखायची पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो. ऑलरेडी याच्या अगोदर सांगितलेले व्हिडिओ पाठवलेले. सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx म्हणजे ऑर्डर 1, d2y बाय dx स्क्वेअर म्हणजे ऑर्डर 2, d3y बाय dx क्यूब म्हणजे ऑर्डर 3. 70 पैकी 0 जर घ्यायचे नसेल, 1 मार्क म्हणजे फक्त ऑर्डर ओळखायचे. ते कुणालाही पडू शकतं. डिग्रीत तरी कन्फ्युज होऊ शकतं, पण ऑर्डर तरी ओळखता येईल. हा, इकडे बघा, d2y बाय dx स्क्वेअर, d2y बाय dx स्क्वेअर. इथं किती ऑर्डर आहे? 2. आणि इथं फ्रॅक्शन मध्ये पॉवर नाहीये. जर फ्रॅक्शन म्हणजे रूट असलं असतं किंवा 3/2 5/2 असं असलं असतं बाय 2 बाय 3 मध्ये, तर मग आपल्याला चेंज करावं लागलं असतं. पण इथं ऑर्डर ज्याची आहे त्याचीच डिग्री पाहिजे. त्याची डिग्री किती आहे? काही नाही म्हणजे 1. ऑर्डर टू डिग्री 1. ऑर्डर टू डिग्री 1. अंडरस्टँड? नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. हे सगळे परीक्षेला आलेले. नंतर 1 प्लस dy बाय dx 6 स्क्वेअर रेस टू पॉवर 3/2. हा, या d2y बाय dx स्क्वेअरला तिकडे पाठवलं. r इंटू d2y बाय dx स्क्वेअर. कारण खाली जमत नसतं, वरी पाठवलं. आता इथं ऑर्डरचा 1 मार्क पक्का. याच्यात कुणालाही कळतं की ऑर्डर किती यायची? ऑर्डर किती यायची? 2. डबल डेरिव्हेटिव्ह ना. ऑर्डर किती आहे? 2. तर डिग्री ओळखायसाठी हे फ्रॅक्शन पॉवर हटवावं लागतं. इथं बाय 2 आहे, इथं काही नाही. तर मग टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. स्क्वेअर इज इक्वल टू, याचा पण स्क्वेअर इन आर स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअरचा स्क्वेअर. टू गेट कॅन्सल. टू गेट कॅन्सल. ऑर्डर किती याची? इकडे बघा, 2 डिग्री 2. ऑर्डर टू डिग्री 2 फुल फॉर्म मध्ये जर ऑर्डर डिग्री अलग असं नाव लिहायचं. अलग समजलं? नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. इकडे बघा, d2y बाय dx स्क्वेअर प्लस रूट 1 प्लस dy बाय dx. d2y बाय dx स्क्वेअर. काय करायचं? या रूटला फेकलं तिकडं तर डायरेक्ट असं घेता येत नाही पॉवर. 1 प्लस dy बाय dx हे मायनस मध्ये जाईल ना. या रूटला जर इकडे फेकलं गेलं मायनस मध्ये. नाव स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तुम्ही लिहायचं बरं इंग्लिश मध्ये, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. हा, मायनस 1 प्लस dy बाय dx चा स्क्वेअर. आता इथं काय होईल? d2y बाय dx स्क्वेअर चा स्क्वेअर. याचा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल आणि मायनस प्लस होईल. 1 प्लस dy बाय dx. हायेस्ट ऑर्डर किती आहे? 2. हायेस्ट ऑर्डर किती आहे? 2. डिग्री किती आहे? 2. हायेस्ट ऑर्डर टू डिग्री. अंडरस्टँड? नाव हा क्वेश्चन. d2y बाय dx स्क्वेअर
रेस टू पॉवर 2/3 आणि इथं रूट आहे. रूट म्हणजे काय असतं मित्रांनो? रेस टू पॉवर 1/2. रूट म्हणजे काय असतं? रेस टू पॉवर इथं बाय 3 आहे, इथं बाय 2 आहे. मग या दोघांचं जमवायचं, गुणाकार करायचं. 3 × 2 काय करायचं? या दोघांचं गुणाकार करायचं. 3×2 = 6. d2y बाय dx² 2/3 × 6 is equal to y plus dy by dx raised to power 1/2 × 6 taking power 6 on both side असलेच. या दोघांचा गुणाकार जो असतो तो घ्यायचा दोन्ही साईडला, कारण की आपल्याला फ्रॅक्शन मध्ये काहीच राहिलं नाही पाहिजे. 3 × 1 = 3, 3×2 = 2 × 1 = 2, 2×3 = 6. 2 × 2 किती होतं? 4. 2 × 2 किती होतं? 4. तर ऑर्डर टू डिग्री 4. ऑर्डर टू डिग्री 4. मला वाटतं हा नाहीतर मग हा, या दोन्हीपैकी एक प्रॉब्लेम टेस्टला येईल. लक्षात लिहून घ्या एवढं.